आता कुठल्या देवाचा धावा करताय हे आम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला असं वाटतंय की देवाचा धावा केल्यावर आपल्याला सत्तेत जाता येऊ शकतं. कुठे कुठे जाता येऊ शकतं त्याची वेगवेगळी गणितं तुमच्या असतील. प्रश्न मी तुम्हाला थेट विचारतोय, तुमच्यासाठी भाजप अस्पृश्य आहे का? आम्ही ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढवली होती, त्यांच्या मानसिकतेविरुद्ध लढवली होती आणि आम्ही ज्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली, आज मला अभिमान आहे की मराठी वोट कन्सॉलिडेशन झालेलं आहे. आपण जर पाहिलं मग दादर असेल, लोअर परेळ असेल, आपण आता जिथे बसलोय ते वरळी असेल, वांद्रे पूर्व विधानसभा असेल, जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे मराठी माणसांनी खूप मोठ्या प्रमाणात भरभरून आम्हाला मत स्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे. त्या उलट जर जे अमित साठम घसा ओरडून ओरडून खान महापौर होणार सांगत होते, इतकं त्यांना त्यांच्या त्या नॅरेटिव्हवरती विश्वास होता, ते जिथनं आमदार आहेत ज्याचं ते नेतृत्व करतात, मुंबई अध्यक्ष आहेत ते तर सोडून द्या, पण जिथनं ते नेतृत्व करतात तिथे त्यांना फक्त 2 नगरसेवक मिळवता आले हो. बाकी सगळे 5 नगरसेवक आहे ना त्यांच्या विरोधी विचारसरणीचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत. म्हणून ते आरोप प्रत्यारोप नाही करत आहे, गणित सांगतोय मी. देवाचा धावा कशासाठी आणि भाजपनं जर तुम्हाला साथ घातली तर तुम्ही सोबत जाणार आहेत की नाही ते सांगा. त्यांनी बघा, त्यांनी तुमच्यासाठी दारं बंद केलेली नाहीयेत, मी काढलेला श्लेष आहे तो. आम्ही स्पष्ट उत्तर, मी वाक्यात सुरू करतानाच स्पष्ट उत्तर त्याचं दिलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या या विरोधात आम्ही निवडणूक लढवली आहे, म्हणून त्यांच्याबरोबर सोबत जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि देव म्हटल्यावरती ते सगळे पळ वाटत ते भारतीय जनता पक्ष आणि ते चोरलेली शिवसेना आहे त्यांच्यासाठी ते सगळं ठीक आहे, पण वरचा देव म्हणजे देव ज्यांनी सृष्टी बनवली तो देव, स्वतःला देवाभाऊ म्हणून घेणारे देव नाही, मेवाभाऊंबद्दल नाही बोलत आहे, ते देवाबद्दल बोलतोय. तर ते देव, कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, अधोरेखित करून आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण जितक्या पक्ष ज्यांनी निवडणूक लढवली आहे ना, अनुसूचित जातीचा यांच्याकडे एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. उद्या ते जे सोडत सुटणार आहे ना त्याच्यात जर अनुसूचित जातीचा महापौर होईल असं जर आलं तर हे कुठून नेमणार आहेत हे त्यांनी ठरवावं. आमच्याकडे तर आहेत 2. बर, म्हणजे त्या देवाचा तुम्ही दावा करत होतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अजूनही आशा आहे. तारे सर, तुम्ही सगळं ऐकलं, हे राजकीय लोक आहेत, पटाईत आहेत, त्या पक्षातले हे दिग्गज लोक आहेत, ते काय सापडणारे नाही आहेत, ते काय त्यांचा थांगपत्ता मनाचा लागू देणार नाही आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आपलं काम आहे विचारण्याचं. पण ह्या सगळ्यात ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, ह्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन घडण्याची ही नांदी वाटते का तुम्हाला, की नाहीये, हे खूप साळसूद लोक आहेत? नाही, मला असं वाटतं की काही नवीन समीकरण जन्माला येत नाहीये महाराष्ट्रात. जे आहे तेच राहणार. विशेषतः मुंबईमध्ये आपण विचार केला तर मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रच राहणार. कितीही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत जाण्याची चर्चा असो किंवा त्यांना बायपास करण्याचा प्रयत्न असो, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि इव्हन शिवसेना देखील, आता अखिलच्या बोलण्यामध्ये असा उल्लेख आला, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल इतका राग आहे, इतका द्वेष आहे आणि इतकी चीड आहे. आता जर हे पक्ष एकत्र आलेत तर याच्या पुढे त्यांना एकत्र काम करणं फार अवघड होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो अथवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असो, हे दोघं एकत्र येण्याची कल्पना आज नाही करू शकत. भविष्यात काय होईल आपल्याला माहित नाही, पण आता जेव्हा महापौरांची निवड व्हायची आहे त्यावेळेला या दोघांनी एकमेकांशी हात मिळवणी केली तर मात्र कार्यकर्त्यांमध्ये फार वाईट मेसेज जाऊ शकतो. तो दोघही पक्षांना परवडणारा नाही, ही पहिली गोष्ट. दुसरं तर खरं अखिलने खूप छान मुद्दा मांडला की उद्या एसटी साठी समजा रिझर्वेशन लागलं मुंबईच्या महापौरांचं तर काय, अशा वेळेला काय कॉन्स्टिट्युशनल गडबड होऊ शकते मला अंदाज नाही त्याचा. आपल्याला शीतलजींना विचारावं लागेल, त्या महापालिकेमध्ये होत्या बरीच. मी विचारणार त्यांना. एखाद्या पक्षाचं बहुमत असेल आणि त्यांच्याकडे जर त्या कॅटेगरी मधला उमेदवार नसेल तर काय होऊ शकतं. अशा वेळेला आरक्षण बदलता येतं का, मित्र पक्षाला उमेदवार म्हणून तिकडे देता येतं. तुमच्याकडे आहे का असं कोणी कॅटेगरीतला नगरसेवक ज्याला महापौर करता येऊ शकेल. असं जर झालं तर शिवसेनेला तर बसल्या बसल्याच महापौर पदाची लढत लागू शकते. हे होईल की नाही मला माहित नाही, पण आज सकाळी मी कुठेतरी वाचलं की कदाचित रोटेशन जे SC/ST पासून सुरू होतं त्यावेळी ते या वेळेला ओपन कॅटेगरी पासून सुरू होणार आहे अशी मला सकाळी मिळालेली माहिती आहे. त्यामुळे कदाचित रोटेशनच्या आणि रिझर्वेशनच्या त्या चक्रामध्ये हे पद अडकणार नाही आणि ते सरसकटपणाने युतीकडे येईल. प्रश्न इथे काय येतोय की शिवसेनेला हे का हवंय, शिवसेनेला बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपला महापौर असणं का सोयीचं आहे. आणि मला असं वाटतं की फक्त शिवसेनाच नव्हे, हे भारतीय जनता पार्टीला देखील सोयीचं एवढं शक्य आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा महापौर जर केला
हम्म. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे सातत्याने म्हणतायत की भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे आणि मुंबई त्यांना गुजरातला आंदोलन करायचे किंवा मुंबई त्यांना महाराष्ट्र व्यवस्था तोडायची आहे, हा सगळा प्लँकच मोडून निघतो. हम्म. म्हणजे हा नरेटिव्ह सगळा पंक्चर होतो तिकडे. हा नरेटिव्ह जर पंक्चर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी एक वेळ असा विचार करू शकते मनामध्ये की शिवसेनेचा महापौर तिकडे करावा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईच्या महापौराला काही फारशी पॉवर्स नसतात. खरी ताकद असते ती स्टँडिंग कमिटीमध्ये आणि इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये. या दोन कमिट्यांवर जर भाजपचं वर्चस्व असेल आणि राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, तर मुंबई महापालिका कोण चालवणार? अर्थातच भारतीय जनता पार्टी चालवणार. त्यामुळे हा. महापौर कोणाचा हा मुद्दा तिकडे गौण ठरतो. बर, शीतलताई, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे, कारण तुम्ही माझी नगरसेविका असल्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही बोला. आरक्षणाच्या बद्दल, जर असं आरक्षण जो आता हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्या देवाचा धावा करताय, देव पावला तर कदाचित आपला महापौर होईल असं तुम्हाला वाटतंय, तुम्हालाही अशा प्रकारे देवाचा धावा करावा लागू शकतो का, की असं काही होऊ देऊ नको बाबा म्हणून? नाही नाही, अजिबात नाही. आम्हाला कल्पना आहे. आम्ही जेव्हा इलेक्शन लढताना सुद्धा आपण बघितलं की आमची विचारधारा एक होती आणि अतिशय एकोप्याने आम्ही इलेक्शन लढलेलो आहोत आणि इलेक्शनला जो काही जादुई आकडा होता तो आम्ही पार केलेला 114 हा आकडा हवा होता आणि आम्ही 118 पर्यंत एकत्रितरित्या आम्ही पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्याच्यावर जी चर्चा होते ही गैरलागू आहे असं नाही मला नाही नाही, वाटतं. अनुसूचित या जाती सगळ्या अनुसूचित गोष्टीला जाती काहीच अर्थ नाही. जमातीचा जो आम्ही दोन्ही उमेदवार येते, तुमच्याकडे नाही येते, त्याच्याबद्दल येते, प्लीज येते. कायदेशीर सांगा मला. येते येते. हम्म. नाही नाही, बघा, कायदेशीर खरं तर याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर रोटेशन मध्ये येत असेल तर ST SC हा रोटेशन येऊन गेलेला आहे आणि स्वतः स्नेहल आंबेकर ह्याच्यामध्ये बसत होत्या आणि त्या तेव्हा महापौर झाल्या होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच एक 10 वर्षाच्या अगोदर हे रोटेशन येऊन गेलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही जे म्हणता त्याच्यावर आपण नक्कीच कायदेशीर विचार काय आहे हे कायदेशीर तज्ज्ञांकडून घेऊ. परंतु माझा जेवढा अभ्यास आहे त्यावरून मला असं वाटतं की SC ST आरक्षण येऊन गेलंय. त्याच्यामुळे जसं किरण तारे सरांनी सांगितलं की रोटेशन मध्ये आता SC ST कदाचित येऊ शकणार नाही, कारण त्याच्या आधी सुद्धा 5 वर्ष ओपन कॅटेगरी झाले, ज्याच्यामध्ये महाडेश्वर ओपन मध्ये होत्या, किशोरीताई सुद्धा ओपन मधूनच महापौर झाल्या. त्याच्यामुळे कदाचित ओबीसी आरक्षण येऊ शकतं, कदाचित जनरल मध्ये सुद्धा महिला ओबीसी येऊ शकतं, असंही आरक्षण येऊ शकतं. त्याच्यामुळे रोटेशन मध्ये काय येऊ शकतं हे आता आपण खरोखर ठामपणे सांगू शकत नाही. पण जर असं झालं, अशी जर कायदेशीर अडचण निर्माण झाली तर नक्कीच याच्यावर कायदेशीर आपण तज्ज्ञांकडून माहिती घेऊन आपण ठरवू काय करता येईल. ठीक आहे. केशवजी, मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा केवळ एक नाही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला काही गणितं करावी लागतील. तुम्ही म्हणजे असं नाही आहे की तुम्ही काही केलेलंच नाही आहेत. याच्या आधी तुम्ही काही अशा प्रकारच्या युती केलेल्या आहेत ज्या तुमच्या वैचारिक याला न आवडणाऱ्या होत्या. चंद्रपूरमध्ये तुम्ही हात पुढे केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, असं आम्हाला आज बातमीतून कळलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा तिथं कदाचित तुम्हाला मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ लाभू जर हवी आहे, जर तुमचा महापौर तिथं बसवायचा असेल तर, असं कळतंय. तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारचं विकासासाठी? 2-3 गोष्टी प्रामुख्याने शेवटी असं आहे की त्या शहरासाठी जे आम्ही वचनं दिलेली, जे प्रॉमिस आम्ही केलेले आहेत, ते प्रॉमिस लोकांसमोर ठेवल्यानंतर लोकांनी ज्या पद्धतीने महापालिकेने तिथे निवडून दिलेली आहे, आज 12-13 ठिकाणी तरी गरजच नाही, कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा क्लिअर कट स्वतःच्या बळावरती महापौर होतो. 3-4 ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की जिथे आमच्या जागा कमी पडत आहेत. त्यामुळे तिथे तिथली स्थानिक इक्वेशन्स, हे राज्याचं धोरण हे असू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक ठिकाणच्या गरजेनुसार चर्चा त्यावेळी केली जाईल. पण मला आता या क्षणाला असं काही वाटत नाही की आम्हाला कुठल्या वेगळ्या काहीतरी जाऊन निर्णय करण्याची वेळ येईल. आम्हाला आमच्या विचारधारेशी अनुकूल असणारे जे आमच्या सोबत येतील तेवढ्याच लोकांना आम्हाला सोबत घ्यावं लागेल. त्याच्यावरती आम्ही पुरेशा पद्धतीने महापौर आम्ही आणू असा आम्हाला विश्वास आहे. शीतलताई, ठाण्यातलं महापौर पद भाजपला हवा आहे. जशा त्यांच्या जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त असताना सुद्धा अपेक्षा तुम्हाला आहे, तशी त्यांना सुद्धा ठाण्याबद्दलची अपेक्षा आहे. ती अपेक्षा मोठ्या भावाची तुम्ही पूर्ण करणार का, म्हणजे तिथं छोट्या भावाची? बघा, आम्ही युती करताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्या तिकडचे जे स्थानिक आमचे कार्यकर्ते होते त्यांचं काय मानसिकता आहे असा विचार करून आमची युती झालेली आहे. काही ठिकाणी आम्ही युतीत आहोत, काही ठिकाणी आम्ही युतीत नाही आहोत. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आम्ही ठरवलेलं की आम्ही युतीतच लढणार आहोत आणि युती म्हणूनच सामोरं ठाण्यात पण जाणार होती ना ताई युती?
अगदी अगदी त्याच्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा नक्की काय निर्णय घेणार आहेत हे ठाण्याचे कार्यकर्ते असतील आणि शिंदे साहेब आहेत आणि फडणवीस जे ते बसून ठरवतील की कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा. कारण आत्ताच सगळे निर्णय घेऊ शकत नाही. तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मग हा निर्णय घेतला जाईल. बरं, म्हणजे चर्चेनंतर तो निर्णय होणार आहे. किरण सर. विलास हा. विलास हा. विलास मुळात मुद्दा असा आहे की समजा असं ठरलं, हा, समजा हायपोथेटिकल हायपोथेटिकल चालेल सगळं. जर तर मी सांगू शकतो ना, शीतल ताई सांगू शकतात इथे, त्यामुळे किंवा ना अखिल त्याबद्दल सांगू शकतो. शेवटी असं आहे की मुळात आता अशा पद्धतीने कुठला ज्या अपेक्षा तुम्ही सगळे असं व्यक्त नाही, करता आहात, असं नाही. जे- तुम्ही काय ज्या साधे अपेक्षा लोक तुम्ही आहेत सगळे का? व्यक्त आहात. नाही, तुम्ही नाही, सगळ्या त्या निर्णय प्रक्रियेतले लोक आहेत. आम्ही काय तुम्हाला उगाच नाही, नाही. बोलवलंय का? तुम्हाला निर्णय सगळं माहित प्रक्रियेत- असतं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलंय ना. प्रश्न निर्णय प्रक्रियेतला तुम्ही नाही काय असला स्थानिक नेते आहेत का? प्रश्न निर्णय प्रक्रियेतला असला नसला तरी सुद्धा निर्णयाचं कुठे हे करायचे त्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रक्रिया इथे पूर्ण होणारच नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी आम्हाला प्रयत्न केला काहीतरी बाबा उकरून काहीतरी काढून घेण्याचा, हा. शेवटी ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा पाळाव्याच लागतील त्याच्यामध्ये. बरं, अखिलजी, तुम्ही या परिस्थितीमध्ये मनसेच्या सोबत निवडणूक लढवली होती. जर समजा अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो दोघा भावांचा एकत्रित असेल की आता तुमची वाट वेगळी आहे, स्वतंत्र आहे? आम्ही निवडणूक एकत्र लढवलेली, आम्ही यापुढे देखील एकत्र राहणार. दोन्ही पक्षाच्या पक्ष अध्यक्षांनी, दोन्ही बंधूंनी आपल्यासमोर, माध्यमांसमोर, जनतेसमोर हे सांगितलेलं आहे. ते एकत्र आलेले आहेत ते एकत्र राहण्यासाठी, सोबत राहण्यासाठी. आणि ज्या प्रकारे मी आता आधी देखील म्हणालो, ज्या प्रकारे मराठी माणसांनी, मुंबईकर जनतेने मतस्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी हे क्लिअर कट दिसून येत आहे की मराठी जनता हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीशी आहे. त्या उलट जर आपण पाहिलं की ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर, मी कधीपासून ही चर्चा ऐकतोय, भारतीय जनता पक्षाबरोबर या शिंदे गटाने निवडणूक लढवली, पण काय आता म्हणावं की दुर्दैव असं की ज्यांच्याबरोबर लढवले त्यांच्यापासूनच स्वतःच्या नगरसेवकांना आता इकडे हॉटेलमध्ये 5 स्टारमध्ये ठेवावं लागतं की ते फोडतील बहुतेक. नाही, ते नाही प्रशिक्षण नाही चालू त्याचं आहे. नाही, प्रशिक्षण चालू आहे. प्रत्येक गोष्टीवर टीका नाही करतात. टीका नाही करत आहे हो. काय आहे, जे विषय सुरू झाला होता, काय झाडी डोंगर झाडीपासून आता इकडे खारट समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचला आता विषय मुंबईच्या. तुम्ही पण न्या तुमच्या पंचधारा. नगरसेवकांना. आम्हाला गरजच तुमच्या नाही जातील ते ना. नगरसेवक. काय आहे माहितीये का, ऐका, हा. जे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत ना, ते वाघ आहेत खरोखर. हा. जे वाघ आहेत यांचे त्यांना आमदार कोंडून ठेवावं यांच्याकडून लागत नाही गेले पिंजऱ्यात. आणि लंडोपलीतले तुमचे पण गेलेत असं कळलं मला. जाऊ द्या ना, जे ना काय आहे, हे 40 आमदार पण गेले होते ना. आम्ही कोणाला अडवलं नाही ना. मुख्यमंत्री आमचा होता, सत्ता आमची होती, आम्ही अडवलं नाही. कारण जे मनापासूनच आमच्या बरोबर आहे त्यांना आम्हाला आमच्या बरोबर ठेवण्यात काही स्वारस्य नाही. हा. कळलंच जे नाही कधी मनाबरोबर गेलं असं. मनाने आमच्या बरोबर आहेत, जे आमच्यासाठी, या भगव्यासाठी, कळलंच नाही या याला. मुंबईसाठी, तुम्हाला मराठी एवढा अनुभव आहे माणसासाठी त्यांचा, कळलंच नाही त्यांच्या यांच्या दोघांचा आवाजाच्या तुम्हाला एवढा वरती. अनुभव आहे, काय तरी तुम्ही एवढं पत्ता रिलॅक्स कसे काय? सर, हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की काय म्हणायचं ह्याला? की हा कॉन्फिडन्स नाही, हा विश्वास आहे. विश्वास आहे. हा आपल्या किरण सरांकडून कार्यकर्त्यांवरचा, जाणून आपल्या पदाधिकाऱ्यांवरचा विश्वास आहे. आणि ते किरण सर, खरेखुरे वाघ शेवटची आहेत, comment. निर्दास आपल्या विभागात फिरत आहेत, शेवटची ते comment. कोंडून पिंजऱ्यात नाहीयेत. शेवटची कमेंट. नाही, अखिलचा कॉन्फिडन्स मला आवडतो खरंच. दरवेळेला खूप छान असतो कॉन्फिडन्स, पण तशी परिस्थिती नाही आता. म्हणजे शिवसेना जरी आपल्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत असली तरी त्यांच्या मनाचा कानुसा थोडासा घ्या की एकदा काय झालं. हा. की तुम्हाला पब्लिकली सांगायला बरं आहे, पण शिवसेनेच्या कुठल्याही नगरसेवकाला सत्तेत जावंसं वाटतंच ना. मुंबईची सत्ता आहे ही, मुंबईची सत्ता आहे. ठाण्यामध्ये तर काही प्रश्नच येत नाही, कल्याण डोंबिवलीत काही प्रश्नच येत नाही. पण जिथे मुंबईचा विषय येतोय, मुंबईमध्ये सत्तेत जावंसं प्रत्येकाला वाटतं. आणि शिवसैनिकाचा स्वभाव काय आहे, शीतलताईंना पण माहिती, अखिलला पण माहिती, केशवजींना पण माहिती. ठीक आहे. शिवसेना म्हणजे कदाचित महापौराच्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक हे गैरहजर राहू शकतात आणि मग अशा प्रकारची मदत करू बातम्या तर येत आहेत एकच बाबा. वाक्य बोलतो, हा, हा. एकच वाक्य बोलतो, यावेळी अशा प्रकारचा फालतूपणा, अशा प्रकारचं हिम्मत भारतीय जनता पक्ष आणि या गद्दार गटाने दाखवावीच. मुंबईत रस्त्यावर तांडव करू, यावेळी त्यांनी अशा प्रकारची हिम्मत दाखवावीच, फोडाफोडी करायची. काय बोलताय? ठीक आहे, बघू.